नमस्कार. सध्या सातारा शहराजवळील विलासपूर परिसरात एक विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे आणि तो विषय म्हणजे दारूच्या दुकानाविरोधातील आंदोलन. पहिल्या नजरेत पाहिलं तर हा विषय लोकहिताचा वाटतो. महिलांच्या सुरक्षितेचा, समाजाच्या संस्काराचा आणि गावाच्या वातावरणाचा प्रश्न असल्यामुळं अनेक नागरिक या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणाकडे बारकाईने पाहिलं तर काही असे प्रश्न समोर येतात ज्याची उत्तर आजही मिळालेली नाहीत. विलासपूर हा राष्ट्रीय महामार्गालगतचा परिसर आहे. पूर्वी हा भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत होता. आता तो सातारा नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे. गेल्या 10 ते 15 दिवसापासून येथे एका नव्या दारू दुकानाला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. विशेष म्हणजे आता हे आंदोलन महिलांनी आपल्या हातात घेतलेलं आहे. सह्येची मोहीम सुरू आहे. महिलांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळं या आंदोलनाला अधिक सामाजिक स्वरूप मिळाल्याचं दिसत आहे. पण इथेच काही प्रश्न उपस्थित होतात. विलासपूरमध्ये गोडुली नाका ते शिवराज पेट्रोल पंप या मार्गावर आधीपासूनच 4 दारूची दुकानं चालू आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते काही ठराविक दुकानांमुळे महिलांना आणि नागरिकांना त्रास होत असतो. मात्र ज्या दुकानाविरोधात सध्या आंदोलन सुरू आहे ते दुकान अजून पूर्णपणे सुरूही झालेलं नाही. मग त्या दुकानामुळं नेमका कोणता त्रास झाला आणि जर त्रासाचा मुद्दा असेल तर तो फक्त एका दुकानापुरताच मर्यादित आहे का? आज अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की हे आंदोलन एका दुकानाविरोधात आहे की संपूर्ण दारू विक्री व्यवस्थेविरोधात आहे. महिलांकडून सुरू असलेली सह्यांची मोहीम नेमकी कोणासाठी आहे? एका नवीन दुकानासाठी की सर्व दुकानांसाठी? कारण खरोखरच दारूमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या फक्त एका दुकानामुळे होत नाही. त्या सर्वच सारख्या असतात, सर्वत्र सारख्याच असतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याआधी देखील काही नागरिकांनी जुन्या दारू दुकानाविरोधात आवाज उठवला होता, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मग आजच एवढा मोठा विरोध का, हा प्रश्न विचारला जात आहे. यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे विलासपूरमध्ये एवढी दारूची दुकानं आली कशी? आज ज्या लोकांकडून आंदोलन होत आहे ते अनेक वर्ष स्थानिक सत्तेच्या केंद्रस्थानी होते. जेव्हा हा परिसर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत होता तेव्हाच 3 दारूची दुकानं सुरू झालेली होती. मग त्या काळात विरोध का झाला नाही? त्या दुकानांना परवानग्या कशा मिळाल्या? स्थानिक प्रशासनाने, ग्रामपंचायतीने किंवा संबंधित यंत्रणांनी त्यावेळी कोणती भूमिका घेतली होती? आज जर लोकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली असेल की विलासपूर हे दारू व्यवसायासाठी सुरक्षित ठिकाण आहे तर त्यामागील अनेक वर्षाच्या निर्णयाची सुद्धा जबाबदारी असू शकते. याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण दारूची दुकानं असणं ही कोणत्याही गावासाठी अभिमानाची गोष्ट नाही. परंतु फक्त आजच्या परिस्थितीकडे बोट दाखवून चालणार नाही. या परिस्थितीची सुरुवात कुठून झाली हे देखील पाहावं लागेल. जर पहिल्याच दुकानाला विरोध झाला असता तर सुरुवातीलाच नागरिकांनी भूमिका घेतली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारण. कारण आंदोलन करणारे अनेक जण हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचं सांगितलं जाते. नगरपालिकेत सत्ता देखील त्यांचीच आहे. मग प्रश्न निर्माण होतो की जर प्रशासन तुमच्या हातात आहे, सत्ता तुमच्या हातात आहे, तर आंदोलनाची वेळ का आली? नियमाचं पालन करून कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न नागरिक विचारत आहे. आज एका दुकानाला विरोध करताना मंदिरे, शाळा आणि सामाजिक वातावरणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण विलासपूरमधील इतर दारू दुकानांच्या आसपास देखील मंदिरे आहेत, शाळा आहेत, नागरिकांची वस्ती आहे. मग नियम सर्वांसाठी समान आहेत का? जर एखाद्या बारमुळं शांतता भंग होत असेल, महिलांना त्रास होत असेल, गैरप्रकार होत असतील किंवा नियमाचं उल्लंघन होत असेल तर निश्चित कारवाई झाली पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. पण ज्या ठिकाणी परिस्थिती सारखी आहे तिथे कारवाई देखील सारखीच झाली पाहिजे. निवडक कारवाई झाली तर प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच काही नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांचा विरोध आंदोलनाला नाही तर निवडक आंदोलनाला आहे.
जर खरोखरच विलासपूर दारूमुक्त करण्याचा उद्देश असेल तर मग फक्त एक दुकान नव्हे तर सर्व बार, वाईन शॉप आणि बिअर शॉपिंगबाबत एक समान भूमिका घेतली पाहिजे. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयात राजकारणापेक्षा समाजकारण मोठं असलं पाहिजे. कारण प्रश्न केवळ एका दुकानाचा नाही, प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा, सामाजिक वातावरणाचा आणि प्रशासनाच्या भूमिकाचा. आता पुढील काही दिवसात हे आंदोलन कोणत्या दिशेनं जातं, प्रशासन काय भूमिका घेतं आणि हा संघर्ष एका दुकानापुरता मर्यादित राहतो की संपूर्ण विलासपूर दारूमुक्तीच्या चळवळीत बदलतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आंदोलन एका दुकानाविरोधात असावं की सर्व दुकानांविरोधात असावं? समान भूमिका घेतली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.